जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल महेश नारायण ग्राफिक्समध्ये. तर आज आपण फ्लेक्स बनवलेला आहे, जो की आहे रसवंतीचा. तर त्याची साईज आहे 8x3. तर तुम्हीसुद्धा मोबाईलमध्ये फ्लेक्स प्रिंटिंग कशी करू शकतात, तर याबद्दल मी तुम्हाला आज सर्व माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर चला, तर मग काही वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वप्रथम पिक्सआर्ट ॲप्लिकेशन लागणार आहे, जे की आपल्याला प्ले स्टोअरवर इझिली भेटून जाईल. तर त्याला आपण ओपन करून घेऊया. त्यानंतर ओपन केल्यानंतर एडिट अ फोटो टच करायचा आहे. काय असा इंटरफेस दिसेल. तर आपलं जे फोल्डर आहे MN रसवंती 8x3, तर हे ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम जे काय मागचं बॅकग्राऊंड आहे, तर हे बॅकग्राऊंड एकदम क्वालिटी बाज दिसतं प्रिंटवर. तर काही टेन्शन घेऊ नका, तुमच्या मनानंसुद्धा तुम्ही टाकू शकता एखादं बॅकग्राऊंड. त्यानंतर मी काय डिझाईन केली तर तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर सर्वप्रथम महाराजांचा फोटो घेतला होता. फोटो घेतल्यानंतर तो एकदम रेग्युलर साईजमध्ये ॲड करून टिक करून टाकायचा. त्यानंतर डबल ॲड फोटो क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण जे काय हॉटलीचं नाव आहे तर ते घेऊया. ते घेतल्यानंतर ते सुद्धा एकदम रेग्युलर साईजमध्ये ॲड करून त्यालासुद्धा क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर आता जो काय आपण रसवंतीसाठी जो ऊस आहे तो बॅकग्राऊंडला सुद्धा थोडासा ॲड करूया, म्हणजे थोडंसं रिअल वाटलं पाहिजे. तर जो काय मागचा ऊस आहे तर तो असा ॲड करून टाकूया. डबल ॲड फोटोवर जाऊया. तर तुम्हाला हे सर्व मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर एकदम HD मटेरियल आहे. तर ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्ही. आता जे काय रसवंतीचं नाव आहे ते ॲड करून टाकूया. तर बघू शकता तुम्ही डिझाईन काय क्वालिटी दिसते आहे. तर यामध्ये बराचसा तुम्ही इथं नंबर ॲड करू शकतात. आणि तर ही डिझाईन आपल्याला सेव्ह करायची आहे, तर त्यासाठी इथं डन करून टाकूया एकदा. इथं डन केल्यानंतर स्क्रोल करायचं आहे. ड्रॉ ऑप्शनमध्ये जायचं आहे. ड्रॉ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्या लेअरवर यायचं आहे आणि थोडंसं असं कोपऱ्यात थोडं असं करायचं आहे. केल्यानंतर 3 डॉटवर टच करून सेव्ह द इमेज क्लिक करायचं आहे.